दरम्यान अटक केलेली आहे। जे आहे ते डॉग स्क्वॉडच्या मदतीनं आरोपी दत्ता गाडीचा माग जो आहे तो काढतायत आणि आपण पाहतोय की अर्ध्या रात्री हे सर्च ऑपरेशन म्हणजे आरोपीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। आपण पाहतोय की डॉग साधारणतः 5 किलोमीटर परिसरामध्ये फिरला, त्यामुळे आपण पाहतोय की काहीशी विश्रांती जी आहे ती घेताना आपल्याला पाहता हे सगळे पोलीस कर्मचारी डोळ्यामध्ये तेल घालून ज्या ज्या ठिकाणाहून हा डॉग जातोय त्या ठिकाणचा मागोवा काढत आपण पाहतोय की हे सगळे गावकरी सुद्धा जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गावकरी या ठिकाणी बसलेले आहेत। दत्ता गाडीचा शोध लागणं खरं तर आवश्यक आहे। गावकरी म्हणून तुम्ही सुद्धा सहकार्य करताय, काय मागणी असणार आहे? सापडला पाहिजे तो आणि त्याने सरेंडर केलं पाहिजे. सरेंडर केलं पाहिजे। हो गावाची बदनामी होते तुम्हाला असं कुठेतरी वाटतं? हो 100%. तो कधी आलेला होता? पाणी प्यायला आल्याची माहिती मिळते, साधारणतः किती वाजताच्या दरम्यान तो आला आणि नक्की कोणाच्या घरी गेलेला? तो 9:45च्या दरम्यान ताण भूक लागलेली असल्या दरम्यान तो पाणी प्यायला गेलता असं एवढं समजलंय। म्हणजे त्याच्यानंतरच तो इकडे पळालेला असावा? हो सर, कुणी बघितलंय किंवा काय अशी काय चर्चा? बघितलं नाही, सगळे पोलीस प्रशासन आहे सोबत, आम्ही पण युवक सगळेजण मदत करतोय पोलीस प्रशासनाला। हे सगळे तरुण जे आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांच्या मदतीनं सर्च ऑपरेशन जे दत्ता गाडीचं राबवलं जाते त्याच्यासाठी मदत करतायत, कारण आरोपी दत्ता गाडी जो आहे तो पोलिसांना मिळणं खूप आवश्यक आहे। विकृत अशी घटना घडली आणि या घटनेमधला हा विकृत आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यासाठी आपण पाहतोय की पुणे पोलिसांचे अर्ध्या रात्री शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, गुन्हा।